टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माझी शाळा माझा जिव्हाळा या विशेष पॉडकास्ट मालिकेत मी रुजुता लुकतुके तुमचं स्वागत करते। आज मलाच स्वतःला खूप छान वाटतंय, कारण बऱ्याच वर्षांनी मी शाळेच्या इमारतीत आली आहे, पूर्वीसारखी अशी बाकांवर बसली आहे आणि माझ्या पाठीमागे टिळकनगर शाळेची आपली नवीन 5 मजली इमारत आहे। खूप प्रसन्न सुरुवात झाली आहे माझी आणि त्याचबरोबर एक पर्वणी आहे आज माझ्यासाठी, कारण असंच एक चैतन्यदायी आणि ऊर्जादायी व्यक्तिमत्व, सळसळतं व्यक्तिमत्व माझ्याबरोबर आहे आणि त्यांच्याशी पुढचा 1 तास मी आपल्याबरोबर गप्पा मारणार आहे। सिमरतजी गायकवाड, तुमचं खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये। आणि मी जसं म्हटलं, तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही किती दिवसांनी शाळेत येत आहे? मलाही खूप छान वाटतंय, कारण जशा तुमच्या आठवणींना उजाळा मिळाला तशाच माझ्याही आठवणींना उजाळा मिळाला। या बेंचवर आज खूप वर्षांनी बसले आणि ती जी एक मजा होती त्याची परत मला आठवण येते। तुमची बॅच कितीची आहे? 10वीची? जी 1980 ची बॅच आहे, 10वी। तेव्हाचं मॅट्रिक? तेव्हाचं मॅट्रिक। आणि पहिला वर्ग आठवतोय तुमचा? पहिला वर्ग तर एकदम खालती, जेव्हा मी मॉन्टेसरी वगैरे असं त्यावेळेला मॉन्टेसरी होतं, बरोबर, त्यावेळेला तिथे खालतीच वर्ग होते आपल्या जुन्या बिल्डिंग मध्ये। आणि त्या बिल्डिंग मध्ये ती शाळेला सुरुवात झाली होती आणि एकदम खालचा वर्ग, ते सगळं रडणारं अजूनही आठवत आहे। एक्झॅक्टली। तुमच्यापैकी काही जणांना सुषमा सहस्त्रबुद्धे म्हणून त्या माहिती असतील, त्यांची अधिकृत ओळख मी अजून दिलीच नाहीये करून। 1980 साली या शाळेतनं मॅट्रिक होऊन त्या बाहेर पडल्या। त्या 80 साली बाहेर पडल्या तेव्हाच त्या कबड्डीपटू म्हणून नावारूपाला आलेल्या होत्या आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय खेळ आणि राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय। त्यामध्ये फेडरेशन चषक, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आणि नॅशनल गेम्समध्ये मिळून 1 सुवर्ण, 4 कांस्य पदकं आणि 2 रौप्य पदकं सुद्धा त्यांनी पटकावली आहेत। आणि त्यानंतर 1 पाऊल पुढे जाऊन ज्या कबड्डी खेळाने त्यांना खेळाडू म्हणून नावारूपाला आणलं, त्या खेळाला काहीतरी परत देताना मागची काही दशकं त्या प्रशिक्षक कबड्डीच्या म्हणून सुद्धा काम करतायत राष्ट्रीय स्तरावर। साई केंद्र आणि NIS मध्ये त्यांनी मागची काही वर्ष घालवली आहेत आणि त्यांच्या हाताखाली त्यानंतर अनेक राष्ट्रीय खेळाडू सुद्धा तयार झालेत। काही जर उदाहरणं आपल्याला द्यायची झाली, काशीलिंग अडके, नितीन मदाने, निलेश शिंदे, ही सगळी नावं प्रो कबड्डी लीगमुळे तुम्हाला सुद्धा एव्हाना माहीत झाली असतील। ही आणि अशीच अनेक कबड्डीतली व्यक्तिमत्व त्यानंतर त्यांनी घडवली आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारचा जिजामाता प्रशिक्षक पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे। ही ओळख खरं तर तुमची जुजबी ओळख आहे असंच म्हणावं लागेल, कारण मागची जी 4 दशकं तुम्ही या फील्डमध्ये घालवली आहेत, त्यातनं अनुभवांची शिदोरी पण तुमची खूप जास्त समृद्ध झाली आहे याची आम्हाला कल्पना आहे। आणि म्हणूनच हा सगळा जो तुमचा प्रवास आहे तो तुमच्याचकडनं आम्हाला जाणून घ्यायचा आहे, मी ओळख करून देण्यापेक्षा। पण पहिला प्रश्न स्वाभाविक येतो, आपण आत्ता असे बाकांवर बसलोय शाळेच्या, तुम्ही पहिल्या बाकाच्या विद्यार्थिनी होता की मागच्या बाकाच्या? खेळाडू आहात म्हणून विचारलं, पण मागच्या बाकाचीच विद्यार्थी होते मी, काही पहिल्या बाकावर कधीच बसायचे नाही। पण त्याच्यामुळे एक लक्ष ग्राउंडवर ठेवता येतं ना, तो भाग आहे मागे बसण्याचा आणि त्याचा फायदा झालाय तुम्हाला। सो महत्वाचं म्हणजे टिळकनगर शाळा ही हुशार विद्यार्थ्यांची शाळा म्हणून ओळखली जाते, हे आहे। खूपशी अशी ती क्रीडा नैपुण्यासाठी ओळखली जात नाही, पण असं असताना तुम्ही कबड्डीकडे नेमका कशा वळलात? शाळेतनंच वळलात? शाळेच्या बाहेर तुमची कबड्डीशी ओळख झाली? डोंबिवलीमध्ये टिळकनगर शाळा हे त्यावेळेला एक म्हणजे मापदंड होता की त्या शाळेत आहे म्हणजे छानच, अभ्यासाचं वातावरण होतंच, यात काही वादच नाही। पण कसं म्हणता येईल की एक सुदैवानी नाही म्हणणार, पण एक असं झालं होतं की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाने आंतरशालेय कबड्डी स्पर्धा भरवली होती आणि त्यावेळेला पळदे मॅडम होत्या, आपण तेव्हा पळदे बाई म्हणायचो। तर त्यांनी आपली शाळेची मुलींची वगैरे टीम तयार केली होती। त्या टीम मधली एक मी मेंबर होते आणि त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। तिथून खेळाला सुरुवात झाली, कारण तिथून मग छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाने निवड केली, तिथे चांगलं खेळले म्हणून। त्या स्पर्धेत चांगलं कामगिरी केल्याबद्दल संघाकडनं, त्या मंडळाकडून खेळण्यासाठी निवड केली आणि मग तिथून पुढे सुरू झालं एक। पण नेमका कधी, म्हणजे कितव्या इयत्तेत असताना? 9वीत असताना झालं, पण 9वीच्या म्हणजे सगळ्या असं शेवट
आणि फार काही तेव्हा खेळायला नाही मिळालं, कारण त्यावेळेला ज्या गटात वयोगटात खेळत होते तो वजनी गट होता आणि तेव्हा वजन माझं काही त्या वयोगटात बसणारं नव्हतं, त्यामुळे ते वर्ष मला फारसं काही खेळता नाही आलं. मग पुढे 10वीत असतापासून मग पुढच्या स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात झाली. बरोबर. पुढच्या प्रवासाकडे आपण जाऊ, पण मुळात तुम्ही 10वी किंवा 11वी झाल्यानंतर सायन्स कॉमर्स घ्यायचं आणि इंजिनियर व्हायचं, हे सोडून जो कबड्डीची कास धरलीत त्याला आधी शाळेतनं विरोध झाला नाही का आणि त्याच्यानंतर घरनं विरोध झाला नाही का? शाळेतनं नाही विरोध झाला. उलट मला सांगायला आवडेल की 10वीत असताना मला महिला म्हणजे सिनियर गटामध्ये माझं राज्य पातळीवरच्या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातर्फे निवड झाली. आणि झालं काय की 10वी आहे, मग जरा थोडा घरच्यांचा विरोध होता, तर तेव्हा बाजपेयी सरांनी मध्यस्थी केली आणि मग घरच्यांनी पाठवलं खेळायला. मग ते राज्य पातळीवर खेळून आले. तेवढंच नाही तर शाळेनी म्हणजे बाजपेयी सरांनी ते पाठवलंच आणि त्या वर्षीच्या गॅदरिंगमध्ये बक्षीस मिळालं मला. मी तिथे म्हणजे असं त्या वेळेला जाणवलं, अरे काहीतरी मोठं करून आलो बहुतेक असं. आणि ते जे नाव म्हणजे ते जे काही कौतुक झालं त्यावेळेच्या गॅदरिंगमध्ये वगैरे, त्या कौतुकाची इतकी काही आठवण आहे आणि ते एक महत्त्व आहे की ते पहिलं बक्षीस होतं आणि ते शाळेकडनं मिळालं. एक्झॅक्टली. पण कबड्डीच आता व्यावसायिक रित्या खेळायचं हा निर्णय तुम्ही नेमका कसा घेतलात आणि ते करताना अभ्यासाशी संतुलन कसं ठेवलं? म्हणजे अभ्यासक्रमातही मागे पडून चालत नाही. खरं सांगायचं तर असं निर्णय घेतला असं नाही म्हणणार, म्हणजे ते असं घडत गेलं असं म्हणता येईल. संधी मिळत गेली, पुढे जात राहिले. मग सगळ्यांचे कधी विरोध आहेत, कधी प्रोत्साहन आहे, असं सगळं करत करत पुढे जात राहिले. आणि झालं कसं की खेळत होते, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली, ती पण म्हणजे खेळण्यासाठी जसं मिळेल वाव मिळेल वगैरे ह्या दृष्टीने तयार केलं. तेव्हा खरं तर कॉलेजमध्ये एवढी काही म्हणजे टीम नव्हती मुलींची कबड्डीची वगैरे, पण ती टीम तयार करण्यासाठी सुद्धा खूप काही स्ट्रगल की मग असं इंटर युनिव्हर्सिटीमध्ये असं म्हणजे त्यावेळेचा नियम होता की 5 मुली असतील तरी तुम्हाला खेळता येईल. आता तसा नियम नाही, आता 7 खेळाडूच 10 खेळाडू लागतात. पण त्यावेळेला 5 खेळाडू असले तरी आम्ही तर 5 खेळाडूंमध्ये मी इंटर युनिव्हर्सिटी म्हणजे इंटर कॉलेजिएट खेळले युनिव्हर्सिटीला. तर इतक्या जणांची बोलणी ऐकली असतील की एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये तुम्हाला 7 मुली मिळत नाहीत का वगैरे, पण नाही, खरंच नव्हते तेव्हा मिळत. मग नंतर हळूहळू आपण खेळतो, मग काहीतरी परफॉर्मन्स येतो, मग कुठेतरी दुसऱ्या टीमचे पण खेळाडू येतात वगैरे असं होतं. आणि एक त्यावेळेचा ट्रेंड कसा होता की जरा चांगले असलेले सायन्सला जायचे, बाकीचे कॉमर्सला, तर आम्ही मागच्याच बेंचवरचे होतो, त्यामुळे आम्ही जास्त कधी सायन्सचा विचार केलेलाच नव्हता. आम्ही कॉमर्स हाच आपला आहे. आणि थोडंसं असं होतं की मला त्यावेळेला बँक किंवा इतर अशा टाईपचं काम करायला म्हणजे असा जॉब करायला आवडलं असतं असं त्यावेळेचे सुरुवातीचे विचार होते आणि त्या दृष्टीने मग ते कॉमर्स साईडच निवडली गेली होती. बरोबर. आणि त्याच्यामुळे तुमच्या क्रीडा त्या प्रवासालाही कुठे व्यत्यय येणार नव्हता, दोन्ही एकत्र सुरू राहू शकला. एवढा पण विचार केलेलाच नव्हता खरं तर. सांगितलं ना की एकच होतं की घरच्यांचं एवढंच असायचं की पास झाले पाहिजे, वर्ष फुकट जाता कामा नये. मग तेवढी त्यांची आपण अपेक्षा पूर्ण करायची आणि उरलेला वेळ पूर्ण खेळासाठी द्यायचा. म्हणजे परीक्षा आली जवळ की मग खूप झोकून अभ्यास करायचा की जेणेकरून पास हो आणि मग बाकीचं पूर्ण वर्षभर खेळत राहायचं. बरोबर. असं नाही, पण आपल्याकडे एकंदरीत भारतात कसं होतं ना की तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाल्यावर तुमचं कौतुक होतं, तो एक दिवस तुमचा असतो जेव्हा तुमचं कौतुक होतं. पण इतर दिवशी अक्षरशः तुम्हाला अगदी घरात सुद्धा कधी कधी हे लपवावं लागतं की आपण बाहेर पडतोय ते खेळासाठी पडतोय. म्हणजे अगदी मेरी कॉमने हे उदाहरण दिले की काही वर्ष तिने घरी लपवून ठेवलं होतं की ती बॉक्सिंग करतेय. कारण काय, एक तर हे मनातलं भय घरातल्यांच्या की ही खेळतेय, हिला दुखापत झाली तर लग्न होणार नाही, हिचं पुढे कसं होणार, ही एक जी भीती होते ती तुम्हाला नाही का कधी वाटली? तशी मलाही नाही वाटली. असं कधी मी लपवून वगैरे नाही गेले घरच्यांपासून. पण इतर जे नातेवाईक कबड्डी काय खेळते असं एक असायचं सगळ्यांचं, काय कबड्डी खेळते, अजून किती दिवस खेळणार,
तसं मला आठवतंय माझी आजी प्रत्येक वेळेस म्हणायची, म्हणजे असं असतं की बाहेरचे बाकीच्या लोकांचा पण कधीतरी घरच्यांवर प्रभाव पडतो. मग माझी आजी कायम म्हणायची, हे एवढं या दौऱ्यावर जाऊन आलीस ना की मग नंतर आता बंद कर. मग तेव्हा आपण हो म्हणायचं. असं असं करत करत ते पुढे चालू राहिलं. नुसतंच नाही, झालं कसं म्हणजे नॅशनल खेळले मी, 5-7 नॅशनल खेळले. मग तिथे मेडल मिळत गेलं. कधी मध्येच इंजुरी झाल्या, इंजुरीमुळे कॅम्पमधनं परतही यावं लागलं. असं सगळं झालं. म्हणजे त्यावेळेला जेव्हा इंजुरी होते तेव्हा घरच्यांनी मदत केली, प्रॉपर ट्रीटमेंट दिली किंवा जे काय आवश्यक होतं ते सगळं ते करायला पण मदत करायचे. थोडंसं इंजुरी झाली की थोडं साहजिक असायचं की घरच्यांना वाटायचं थोडं लग्नाचं वय येतं, मग त्याचा परत थोडासा कुठेतरी परिणाम होतच असतो घरच्यांवर. एवढं एक होतं की मला नोकरी पण वेळेत मिळाली. ठाणा महानगरपालिकेत मला नोकरी लागली, तीही खेळाच्याच मुळे लागली, खेळाडू म्हणूनच लागली. आणि एक सरकारी नोकरी होती. म्हणजे तसं पाहायला गेलं तर त्यावेळच्या समाज मान्यता म्हणजे असं पावणाऱ्या ह्याच्यात माझी नोकरी चांगली होती. असं पण एक असा विचार केला तर मला ते फारसं त्याच्यात म्हणजे गोडी वाटली नाही त्या कामामध्ये किंवा त्या वातावरणामध्ये वगैरे. आणि कुठेतरी असं होतं की ही नोकरी मला नाही करायची असं एक मनात होतं. म्हणजे फक्त घरचे काय म्हणायचे, नाही दुसरी नोकरी मिळाल्याशिवाय सोडायची नाही. मग मी खरं तर एक ओळखीचे होते त्यांच्याकडे गेले होते मी, मला इथे नोकरी नाही करायची, मला दुसरी कुठली तरी. तर त्यांनी सांगितलं की तू म्हणजे लेडीजना ह्याच अशा प्रकारच्या नोकऱ्याच चांगल्या असतात पुढे जाऊन, असं तसं. आणि मला असं करून पाठवून दिलं. तरी पण कुठेतरी आत असं होतं की हे नाही करायचं. पण एवढंच होतं की वडील म्हणायचे दुसरी मिळाल्याशिवाय सोडायची नाही. त्यामुळे त्यांचं तेवढं मी ऐकत होते की मी सोडत नव्हते. मग असं झालं की एक असा टप्पा आला, मी नोकरी करत असतानाही खेळले, राष्ट्रीय स्पर्धातनं खेळले. पण मग थोडं जरा त्रास पडायचा, कारण नोकरी करायची मग सराव हे थोडं. आणि अशी वेळ आली की माझं छत्रपती शिवछत्रपती अवॉर्डच्या म्हणजे असं मिळता राहिलं असं म्हणता येईल. कारण आपण त्याचं काही हे पण ते राहिलं. मग ती कुठेतरी निराशा होती खेळ संपवायच्या त्या काळामध्ये. आणि कसं होतं की ती सवय झालेली होती की दररोज संध्याकाळचा वेळ ग्राउंडवर कुठेतरी एक्सरसाइज आणि हे, म्हणजे नुसतं घरात बसणं पण आवडायचं नाही. मग तरी जायचं, खेळायचं, कुठे आपल्या लहान म्हणजे जे ज्युनियर्स होते त्यांना शिकवायचं. हे तर म्हणजे खरं तर मी सिनियर म्हणून होते मंडळामध्ये तेव्हापासूनच करत होते. हे सगळं तुमचं डोंबिवलीत सुरू होतं? डोंबिवलीत आपल्या छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ, रमेश देवाडीकरांनी जे सुरू केलेलं होतं. तर त्या मंडळामध्ये मी जात होते, प्रशिक्षण मग द्यायला सुरुवात केली. आणि मग असं झालं की महाराष्ट्र असोसिएशननी एकदा प्रशिक्षकांचा कॅम्प घेतला. तिथे ई प्रसादराव म्हणून जे द्रोणाचार्य अवॉर्डी आहेत कबड्डीचे, ते आलेले होते. मग ते पण म्हणाले. आणि त्याच्या आधी जेव्हा आम्ही आंतरविद्यापीठ स्पर्धा खेळायला जायचो त्यावेळेला तिथे जसवंत सरोई म्हणून ते साईचेच कोच होते, तेही सांगायचे NIS करो लडकियों, NIS करो असं. तर ते कुठेतरी एक डोक्यात बसलेलं होतं की NIS करायचं वगैरे असं. पण मग झालं कसं की तिथे गेल्यावर परत सरांनी सांगितलं. मग परत त्याच्या आधी मी सर्टिफिकेट कोर्स 6 आठवड्याचा असतो तो करून आलेले होते. पण तिथेही मला म्हणजे असं मजा आली नाही इन द सेन्स की हां ठीक आहे, हा आपण जे खेळलो किंवा आपलं जे ज्ञान आहे त्याच्यात आपल्याला अजून पाहिजे, तर हा एवढा कोर्स पुरेसा नाही आहे असं एक कुठेतरी होतं. आणि आता हे सगळ्यांनी सांगितलेलंच होतं की NIS 1 वर्षाचं करायचं वगैरे, त्या दृष्टीने मग ते होतं डोक्यात. मग ते सरांनी परत हे केलं की तू कर. मग परत जरा घरी येऊन थोडंसं रडारड असं काही ना काहीतरी होतंच. मग ठीक आहे. तेव्हा घरच्यांचा विरोध होता ना, कारण ते जे वय असं होतं की खरं सांगायचं तर लग्नाचंच वय होतं. मग आता परत तू चालली 10 महिने जाणार, बाहेर राहावं लागेल, बाहेर राहणार, परत एक मुलगी, मग ती सगळेच विषय येतात ते. तर त्या दृष्टीने आणि काय गरज आहे, तुला नोकरी आहे वगैरे असं पण होतं ना, की ज्याला नोकरी नाही चला बाबा हे करून बघू मग नोकरी मिळेल का, असं पण नव्हतं. मग झालं म्हटलं. मग घरच्यांना म्हणायचे मी जाऊन येते, ट्रायल देऊन येते, सिलेक्शन होईल की नाही माहीत नाही. असं करत
झालं सिलेक्शन आणि झालं ते झालं, पूर्ण कोर्स केला आणि त्या कोर्समध्ये मी पूर्ण सेंटरमध्ये पहिली आले. आणि त्यावेळेला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची अशी योजना होती की जे प्रत्येक खेळामध्ये जे टॉपर्स असायचे त्या टॉपर्सला डायरेक्ट जॉब मिळायचा. म्हणजे अर्ज करायची गरज नाही, इंटरव्ह्यूची गरज नाही, फक्त तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर हातात यायचं. ते मला मिळालं आणि मला अशा जागेवरती माझी नेमणूक केली होती त्यांनी की जिथे मी कोर्स केला तिथेच, म्हणजे ज्या ठिकाणी मी स्टुडंट होते काही महिन्यापूर्वी, तिथे मी आता शिक्षक म्हणून काम करणार होते. आणि एक तर गांधीनगर सिटी खूप छान होती, ती मला आवडली होती. दुसरं तिथे अशा ठिकाणी काम करायला मिळतं जे माझ्याबरोबर आत्ता मला कोचेस प्रशिक्षक होते त्यांच्याबरोबर म्हणजे अजून शिकायला मिळणार. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे आवडतं ते काम करायला मिळणार. तर त्यामुळे परत सुरुवात होती घरात जरा. मग ते सोडला, म्हणजे ती नोकरी मी सोडली, राजीनामा दिला. आणि मग नंतर इकडे. पण तेव्हा सुद्धा कसं होतं, परत मला इथे मिळणार आहे नाही, जोपर्यंत तुझं पत्र येत नाही हातात तोपर्यंत सोडायचं नाही राजीनामा. मग ते आल्यावर काही वेळेला कुटुंबियांचं बरोबर बरोबर असतं. नाही, बरोबर असतं. आणि इफ आय एम नॉट रॉंग, तेव्हाचं तुमचं बरोबर लग्नाचं वय होतं का? हो. कारण तो एक महत्वाचा टप्पा मुलींच्या आयुष्यात कायम थोडा लेटच, म्हणजे तसं उशीरच असं. त्याच्यात आता परत तू एवढ्या लांब जाणार, परत एकटं राहायचं, असं सगळं होतं. पण तरी पण असं होतं की आपलं आवडीचं काम करायला मिळतंय. आणि काय होतं तेव्हा की कोर्समध्ये प्रथम क्रमांक मिळाला, मग ते अजून एक नशा असल्यासारखं थोडंसं होतं की नाही आता आपल्याला ते करायचं. किंवा परत शिवाय गांधीनगर सिटी चांगली होती. आणि थोडं असं हेही लक्षात आलं की आपण ट्रॅव्हलिंग करतो आणि हे करतो, त्याच्यात आपली किती शक्ती खर्च होते, वेळही खर्च होतो. तेच तिकडे असताना इतकी मेहनत करून सुद्धा त्याचा त्रास वाटत नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवडतं काम होतं. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तर जाऊच दे, पण आवडतं काम होतं. त्यामुळे गांधीनगरला जायचा निर्णय घेतला. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की घरचे प्रत्येक वेळेला चूक नसतात, तर बरोबर आहे, चूक नसतातच. म्हणजे एक मला ह्याच्यासाठी एक अनुभव किंवा आठवण सांगायची इच्छा आहे की असं झालं होतं की टीवायला असताना मी माझं म्हणजे तेव्हा एक चांगल्या फॉर्ममध्ये मी खेळत होते. तर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळायला मिळण्याचे खूप चान्स होते, जास्त संधी होती. मग झालं असं की ती स्पर्धा नॉर्मली नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये होतात, पण त्या वर्षी त्या स्पर्धा लांबल्या. आणि मग टीवायची परीक्षा पण साधारण मे मध्ये वगैरेच असते. मग त्या स्पर्धांच्या तारखा पण साधारण तेव्हाच. मग असं झालं की मी अभ्यास करायचं सोडून दिला. की तोही निर्णय म्हणजे आपला मनात घेऊन टाकला होता की परीक्षा आणि हे एकत्र वेळ आली, म्हणजे असं जर तारखा त्याच वेळेला आल्या तर आपण परीक्षा द्यायची नाही, आपण स्पर्धेत भाग घ्यायचा. मग वडिलांनी बघितलं, हे काय आजकाल तू अभ्यास करत नाहीस? नाही म्हटलं, स्पर्धा आली तेव्हाच येणार आहे, तुम्ही स्पर्धेत भाग घेणार आहे, ते काही निवड आहे. तुला स्पर्धेच्या तारखा जर त्याच वेळेला आल्या तर तुला परीक्षेला जावं लागेल, स्पर्धेला जाता येणार नाही. परत होतच म्हणजे बरोबर रडारड. पण त्यांनी आता एवढं निक्षून सांगितल्यावर अभ्यास करायला परत सुरुवात केली. आणि माझ्या नशिबाने दोन्हीच्या तारखा म्हणजे वेगवेगळ्या होत्या, त्यामुळे मला परीक्षेनंतर परत स्पर्धेत भाग घेता आला. आणि त्या वर्षी मी पहिल्यांदा सिनियर नॅशनल खेळले. व्हेरी गुड. असं तुम्ही प्रशिक्षक होण्यापर्यंत कारकिर्दीच्या बाबतीत पुढे गेलाच आहात, पण मला तुम्हाला पुन्हा खेळाडू म्हणून परत आणायचंय. आणि तुमच्या कारकिर्दीतले तुम्हाला वाटणारे काही संस्मरणीय विजय, तेव्हाच्या काही चांगल्या आठवणी तुमच्याकडनं जाणून घ्यायच्यात. काही मोठ्या व्यक्तींचा लाभलेला सहवास, कसे खेळाडू म्हणून तुम्ही कसे फुलत गेलात? खरं सांगायचं तर आम्हाला असं एक म्हणजे कसं असतं, काही टीमना बरोबर आता कोच असतातच, तसं आमच्या बरोबर असं कोणी कायमस्वरूपी असं नसायचं. आता शाळेत असताना सतीश गायकवाड त्यांनी कोचिंग केलं. मग मंडळामध्ये असताना रमेश देवाडीकर थोडंफार करायचे कधी. पण त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना रमेश हरियाणा. कॉलेज कुठचं तुमचं? मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स. ओके. हां.
तेव्हा रमेश हरियान काही वर्ष होते, नंतर मोनिका नाथ होती, मोनिका नाथ बाकरे, अर्जुन अवॉर्डी त्या होत्या. नंतर मंडळामध्ये काही दिवस आम्हाला कुमार कुलकर्णींनी प्रशिक्षण दिलं. तर पण असं आमच्या बरोबर नेहमी असं कोणी नसायचं. तर बरेचदा म्हणजे दोन्ही एक खेळाडू आणि हे असं थोडंसं करायची सवय लागलेली होती. तर संस्मरणीय म्हणजे असं सांगेन की जे मी पहिलं जे सांगितलं की आम्ही 5 खेळाडूत आम्ही खेळून आलो मॅच. तर तेव्हा ज्या कॉलेज विरुद्ध आम्ही खेळलो ते 5 खेळाडूत आम्ही ती मॅच खेळून आणि इतकं खरं तेव्हा आम्ही सगळ्यांचं मॅच व्हायच्या आधीपासनं सुरू व्हायच्या आधीपासनं इतकं ऐकलं होतं 5च मुली आणि हे. आणि मग त्या अशा त्या म्हणजे मानसिकरित्या आम्ही खरं तर हे झालेलो होतो. तर म्हणजे मुली नव्हत्याच खरं तर, आम्ही दोघीच खेळणार आणि बाकीच्या अशाच म्हणजे होत्या, नवीनच होत्या. तरी पण आम्ही ती मॅच जिंकलो होतो आणि त्या समोरची टीम खूप चांगली होती आणि 5 खेळाडूंमध्ये हरवलं. हो, आम्ही जिंकलो होतो. ती एक म्हणजे इतक्या सगळ्यांचं इतकं सगळं ऐकल्यावर सुद्धा आपला खेळ झाला होता, हे एक मोठं हे होतं. दुसरं एक असं सांगता येईल की आम्ही रत्नागिरीला गेलो होतो कॉलेजच्या स्पर्धेला. तर त्यावेळेला सुद्धा आमच्या बरोबर असं कोच असं कोणी नाही आणि काही गोष्टींचं म्हणजे असं प्रेशर होतं की नाही हे आपल्याला स्पर्धा जिंकायलाच हवी. तर त्या प्रेशरमधनं परत दुसरं असं झालं की माझ्या परत पायाला थोडं लागलं, मग तिथे ट्रीटमेंट आणि इन जनरल मग खेळता येईल, मग तसंच खेळायचं, हे एक प्रेशर घेऊन खेळून मग ते जिंकलं झालं असं. आणि त्या स्पर्धेच्या वेळेला आमच्याबरोबर आमच्याच मधल्या एका खेळाडूची आई येणार होती, पण तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला. आम्ही बसनी जाणार होतो, त्यावेळेला एवढं ट्रेन वगैरे नव्हती रत्नागिरीला जायला. तर बसमध्ये आम्ही बसलो आणि निरोप आला आणि त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम झाला. मग त्या बसमधनं उतरून म्हणजे हा जो एक काय म्हणतो ताणतणाव निर्माण होतो, काही आपली मानसिक हे बिघडतं, त्यातून सुद्धा मग अरे बापरे आता कसं करायचं असं होतं थोडंसं. दुसरं असं सांगता येईल की ज्या महाराष्ट्राकडनं मॅचेस खेळलो म्हणजे वुमेन्स नॅशनलला वगैरे, तर वेस्ट बेंगॉलची टीम तेव्हा चांगली होती, त्याविरुद्ध त्या वर्षी आम्ही वेस्ट बेंगॉल टीमला मारलं होतं. आणि म्हणजे वेस्ट बेंगॉल महाराष्ट्र नेहमी कायम अटीतटीचेच हे व्हायचे सामने आणि मग त्यांच्यावर मात करून आम्ही जिंकलो होतो. ती एक मॅच अशी खूप सांगता येईल. आणि सगळ्यात मला एक म्हणजे मी प्रशिक्षक असतानाची मॅच सांगता येईल की समोर 4 खेळाडू होते, माझा एक खेळाडू चढाई करायला गेला आणि त्या टीमकडे 5 लीड होतं आणि जे काही असं काही झालं की ते सगळे खेळाडू बाद झाले, 4ही खेळाडू शिवाय ते सगळे खेळाडू बाद झाल्यावर 2 पॉइंट मिळाले, ते असं 6 पॉइंट मिळाले आणि आम्ही जिंकलो. व्हेरी गुड. तर म्हणजे आम्हालाही विश्वास नव्हता बसत आणि त्यांनाही बसत नव्हता की काय असं, म्हणजे दोन्ही टीम अशा एकदम अशाच झालेल्या होत्या की अरे आम्ही जिंकलो. आणि कारण एवढं 5 लीड असताना गेम जेव्हा अंतिम रेषेवरती खेळला जातो तेव्हा साधारण कठीण असतं थोडं, पण ते असं होऊन जिंकलं होतं. असे अनेक आठवणी सांगता येतील. खेळाडू म्हणून तुम्ही चढाई करायचा, तुमचा बचाव चांगला होता, कोणत्या पोझिशनवर खेळायचा 7 जणांच्या रिंगमध्ये? मी उजवा कोपऱ्याला खेळायचे, पण मी जास्त चढाई करायचे म्हणजे जिल्ह्याकडनं आणि याच्या युनिव्हर्सिटीमधनं वगैरे खेळताना सगळीकडे महाराष्ट्र चढाई म्हणूनच खेळ. आक्रमण तुम्ही करायचा, पण तुमचा स्वभाव एकदम शांत आणि शांत आहे. हे खेळाडूची खरं तर ओळख आहे की मैदानाबाहेर खेळाडू लीन असतो, तो कितीही आक्रमक मैदानावर असला तरीही. खेळाडूच्या टप्प्यानंतर मला तुमच्या कारकिर्दीतल्या एका मोठ्या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. NIS आणि साई मधली तुमची वर्ष प्रशिक्षक म्हणून आणि नवीन खेळाडू घडवताना, तो टप्पा कसा होता? आता साईबद्दल सांगायचं झालं, काय आहे साई म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय क्रीडा प्राधिकरण. हे खरं तर आपल्या इथे जास्त कोणाला माहिती नाही. इवन मी म्हणेन की खेळाडूंना पण माहिती नाही. बरोबर. साईमध्ये
नॅशनल लेवलच्या म्हणजे आपले जे भारतीय संघांचे जे शिबिरं असतात, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला जातात, त्यांच्यासाठीचे कॅम्प साई भरवतं. त्याच्याबरोबर वेगवेगळे अभ्यासक्रम चालवतं. म्हणजे कोचेससाठी जे मार्गदर्शक म्हणून ज्यांना पुढे करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी एक 6 आठवड्याचा असतो आणि एक वर्षाचा जो NIS डिप्लोमा म्हटलं जातं तो, असे 2 अभ्यासक्रम. त्याचबरोबर आता हे जे स्पोर्ट्स सायन्सेस जी वेगवेगळी आली आहेत, न्यूट्रिशन, फिजिओ आणि कंडिशनिंग वगैरे, ह्या अनेक त्याच्या शाखा आहेत म्हणजे क्रीडाशास्त्राच्या. तर त्या वेगवेगळ्या शाखांसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम चालवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की खेळाडूंसाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत. जसं NCOE म्हणजे जे टॅलेंटेड खेळाडू असतात त्यांच्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट सुविधा पुरवतं वेगवेगळ्या प्रकारच्या. म्हणजे खेळाडूंना काहीच करावं लागत नाही. प्रशिक्षण, राहणं, खाणं हे तर फ्री असतंच, पण त्याबरोबर इतर वैद्यकीय किंवा हे जे सगळं न्यूट्रिशन आहे ते सगळ्या प्रकारच्या त्यांच्या तपासण्या केल्या जातात. त्याप्रमाणे त्यांना प्रत्येकाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवल्या जातात. आणि त्यांचं म्हणजे उद्देश हा असतो की त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती चांगली कामगिरी करावी, हे या स्कीममध्ये. त्याचप्रमाणे STC आहे, नंतर आर्मी बॉईज कंपनी आहे, अशा वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. त्याच्याबरोबर आता खेलो इंडिया म्हणून स्कीम आहे, ती स्कीम आहे. हो, टॉप स्कीम आहे. तर त्यात खेलो इंडियामध्ये पण वेगवेगळं आहे की जे डिस्ट्रिक्ट लेवलला, जिल्हा स्तरावरती किंवा स्टेट लेवलला परत एक्सलन्स ह्याच्यामध्ये खेळाडूंसाठी, आणि एक आहे ते ॲक्रिडेटेड अकॅडमीजसाठी. असं वेगवेगळ्या म्हणजे त्या अकॅडमीजना काही मदत, आर्थिक मदत दिली जाते. मग तुम्ही त्याच्यासाठी इक्विपमेंट घेऊ शकता, कोचेसना नेमू शकता वगैरे अशा प्रकारे. तर म्हणजे आपलं जिल्हा लेवलपासून एक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंपर्यंत त्यांना सुविधा पुरवणं, त्यांना प्रशिक्षण देणं, ह्या गोष्टीसाठी साई काम करत असतं. आणि तसं आता सुरुवातीला STC होतं, NCOE ही त्या मनात नवीन स्कीम आहे. पण पहिलं सगळीकडे भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खेळांचे STC म्हणजे तिथे मुलं राहायची आणि तिथे त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं. त्यांचं वेगवेगळं सिलेक्शन ट्रायल करतात. एका खेळाडूला लागणाऱ्या सगळ्या किंवा एका खेळाला लागणाऱ्या सगळ्या पायाभूत सुविधा त्यांना उभ्या करून द्यायच्या आणि आर्थिक खेळाडूची शारीरिक आणि मानसिक काळजी घ्यायची आणि आर्थिक मदत करायची, जे साई आपल्या करते. पण आता तुम्ही ज्या काळामध्ये खेळाडू म्हणून घडत होता त्या 70 आणि 80च्या दशकात भारतात सुद्धा ही क्रीडा संस्कृती नुकती रुजत होती. म्हणजे सगळं तुमच्यासाठी ताटात वाढून ठेवलेलं नव्हतं. तर तो जो संघर्ष आहे तो नेमका कसा होता? ट्रायल अँड एरर बेसिसवर जे सुरू होतं, तो तुमचा अनुभव, हे सगळं जगण्याचा अनुभवण्याचा कसा होता? हो, म्हणजे खरंच नव्हतं तेव्हा. मी जसं म्हटलं की आमच्या मागे एक असं ठाम कोणी प्रशिक्षक नसायचा. कधी कोणी केलं असं व्हायचं. ही कमतरता होतीच की ज्याच्यामुळे खेळाडूचा परफॉर्मन्स मिळायला वेळ जातो. हे एक झालं. त्याच्याबरोबर म्हणजे त्यावेळेला तर हा अवेअरनेस नव्हताच की आम्ही किती झोपायला पाहिजे, आम्ही काय खायला पाहिजे, कधी कुठल्या वेळेला काय खायला पाहिजे, ह्या गोष्टी. पण एकच होतं की आपल्या घरातनं म्हणजे एक तर घरात अन्न शिजवलं जायचं, ते एक पौष्टिक किंवा मी म्हणेन संतुलित असायचं. बरेचसं म्हणजे बाहेर खायची म्हणजे एवढा काय म्हणतो सवय नव्हती किंवा पद्धत नव्हती बाहेरचं खाण्याची. त्यामुळे तसं घरातलंच अन्न जास्त खाल्लं जायचं. तर त्यावेळेला तसं ते पुरत होतं, कारण सुरुवातीपासून आपल्या खाण्याच्या सवयी एक चांगल्याच होत्या. पण तरी फिजिओ किंवा मग आपली मेंटल काहीतरी ट्रेनिंग पण लागतं, किंवा फिजिकल फिटनेस कसा करायचा, कधी करायचा, कोणत्या म्हणजे कॉम्पिटिशन पिरियडला कसा असावा, किंवा ह्या गोष्टींचा एवढा अवेअरनेस नव्हता. मग जे जसं शिकवतं त्याप्रमाणे खेळत गेलो. तसंच आता दुखापती तुम्हाला झाल्या किंवा होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, याच्यासाठी अनेक प्रकारे आपल्याला माध्यमं किंवा सुविधा उपलब्ध आहेत. तसं त्यावेळेला नव्हतं. जेव्हा आम्हाला खेळून काही वर्ष झाल्यानंतर जेव्हा इंजुरी व्हायला लागल्या
त्यावेळेला मग एक नॉर्मलच म्हणजे जे काही हे करायचे, म्हणजे मला आठवते मला पहिल्यांदा गुडघ्याला लागलं तेव्हा मी जिथे जात होते ट्रीटमेंट घ्यायला, तर माझ्या आजूबाजूला सगळे म्हातारेच माणसं असायची आणि मग ते असं बघून म्हणायचे, "हे तुला काय एवढं या झालं?" वयात काय असं झालं? या वयात असं व्हायचं. बरोबर. तर असं एक होतं. आणि मग कसं होतं की आपलं पण ॲटिट्यूड थोडा पळण्याचाच होता, म्हणजे आपणही एवढं नीट प्रकारचं ट्रीटमेंट नाही घ्यायचे खेळाडू. आता तसं नाहीये, थोडं खेळाडूंना पण लक्षात येतं की नाही, ही काळजी घेतली पाहिजे हे किंवा- कारकिर्दीसाठीच म्हणजे हां. पुढच्या करिअरसाठीच आवश्यक आहे. हो, की परत तुम्हाला ती पण ती परिस्थिती खरंच आता भारतात बदलली आहे का? म्हणजे ज्या पायाभूत सुविधेसाठी साई आणि इतर गोष्टींची निर्मिती झाली आहे, ती आपण खरंच बदललोय का? अगदी तळागाळापर्यंत आहे असं नाही म्हणणार, पण कुठेतरी बदल तर नक्कीच आहे. जे आता व्यावसायिक खेळाडू किंवा एक वरच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत, त्यांना या गोष्टींचा अवेअरनेस आहे. मग आता प्रत्येकजण आपल्या जेव्हा जमतं तेव्हा आपले पर्सनल ट्रेनर ठेवतात किंवा असं हे करून आपल्या आपल्या प्रकाराने ते स्वतःला मेंटेन करायचा प्रयत्न करतात, नक्कीच करतात. या बाबतीत आता पहिल्यापेक्षा खूप जास्त आहे. तुम्हाला साईमध्ये नोकरी मिळाल्यानंतर तुमच्या करिअरला खरोखर एक चांगली दिशा मिळाली आणि तुम्हाला जे आवडत होतं ते करायला मिळालं. आणि मग जो तुमच्या आयुष्यातला एक टप्पा आला जिथे तुम्ही टांझानियाच्या राष्ट्रीय कबड्डी संघाला त्यांच्याकडे जाऊन प्रशिक्षण दिलं आणि त्यासाठी तिथे जाऊन राहिलात. आणि आमच्या सगळ्यांसाठी पण हे भूषणावह आहे की आमच्या शाळेच्या एक माझे विद्यार्थी टांझानियाच्या राष्ट्रीय संघ तयार करून आल्या. सो तो टप्पा महत्वाचा, तो अनुभव, ते सगळंच कसं होतं? तो टप्पा आता खूपच शेवट म्हणजे ही संधी मिळाली, पण ते खरंच मला सांगायला आनंद वाटेल की नेहमी आपण वेगवेगळ्या खेळांचे बाहेरून एक एक्सपर्ट किंवा प्रशिक्षक मागवतो किंवा घेतलेत, पण ही पहिली वेळ होती की साईनी आपले प्रशिक्षक दुसऱ्या कुठल्या देशासाठी पाठवले. तर ती संधी म्हणजे आम्हाला मिळाली, याचं खरंच आनंद आहे. आणि खरं तर 1 वर्षासाठी जायचंय म्हटल्यावर थोडं जरा असं प्रश्नचिन्ह होतं की एवढे दिवस, आता कसं मुली किंवा आपलं एक घर संसार वगैरे एवढ्या दिवसांसाठी जायचं की नाही. बरं, एकदा गेल्यावर आत्ता तेव्हा माहीत नव्हतं की परत यायला मिळेल का नाही मध्ये, किंवा काही एकदम एवढ्या दिवसांसाठी राहायचं की नाही, हा एक प्रश्न होता. टांझानियाची भीती नव्हती? टांझानियाची म्हणजे खरं तर तसं परत की आपल्या आवडीचं काम आहे, मग बाकीचे विचार केले गेले नाहीत. मग आपण जिथे जातोय तिथे आपल्याला मदत करणारे असतातच लोक, आणि खरंच तिथे असे आम्हाला पाहुण्या होता त्यांच्या. तर खरं सांगायचं तर माझ्या आधी माझ्या 2 मुली आणि मिस्टर तेच पहिलं म्हणाले, नाही तुला आता चान्स मिळतोय तर तू जा, असं. म्हणजे मी विचार करायच्या आधी त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन पासपोर्ट विजा काढून ठेवला होता. मग हे कसं हाय कमिशन थ्रू वगैरे असं असल्यामुळे तिथे आम्हाला कोणत्याही प्रकारचा इंडियन हाय कमिशनने आम्हाला खूप छान मदत केली. तिथे आमची खूप चांगल्या प्रकारे देखभाल केली, मदत केली वेळोवेळी. तिथल्या कबड्डी असोसिएशननी मदत केली आणि एक काम करायचा वेगळा अनुभव आला. भाषेचा प्रश्न येतो, आणि कसं आहे तिथे कबड्डी हा खेळ कोणाला माहिती नाही जास्त, तर ह्या सगळ्या वातावरणात काम करणं एक रांगडेपणा तर आहे, तो स्वभावातच आहे, पण कबड्डीची शिस्त लावायची होती, तर ते एक वेगळं होतं. म्हणजे एक वेगळी आव्हानं होती आणि मजा आली तिथे. मग ते अशा ह्याच्यात काम करायला, पोलीससाठी, मग कोचेसला, मग तिथे ऑफिशियल्स तयार, कारण तिथे कबड्डी खेळाचं वातावरणच नाहीये जास्त. तर मग ते सगळ्या इच्छा होती, कबड्डी आवडत होतं सगळ्या अंगाने, म्हणजे की उद्या आपण गेल्यानंतर स्पर्धा घ्यायच्या झाल्या तर त्यांच्याकडे ऑफिशियल्स पण पाहिजे, कोचेस पण पाहिजे, असं नुसतंच खेळाडू नाही. तर त्या सगळ्या प्रकारात काम केलं, म्हणजे सगळ्यांना हे करून. आणि मग खेळाडूंना ट्रेनिंग दिलं, पोलीस टीमला ट्रेनिंग दिलं, असं. दुसरा एक तुमच्या कारकिर्दीतला जो टप्पा होता, तुम्ही ज्यासाठी बर्मिंगहॅमला गेलात आणि तिथे काय साध्य केलं तो, आणि त्यानंतर आपण क्रीडा भारतीकडे येऊया. बर्मिंगहॅमला गेलो ते पण साईकडनंच मला जायला मिळालं. साई आणि बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटी या दोघांचं मिळून ते एक असं टायअप होतं
की ज्याच्यात आपल्या भारतातले साईमधले काही म्हणजे वेगवेगळ्या गेमचे कोचेस आणि सायंटिस्ट साईमध्ये काम करणारे अशी एक 25 जणांची आमची टीम होती. त्यांना तिथे पाठवलं, तिथले नवीन इक्विपमेंट्स बघणं, तिथे वेगवेगळे जे काही अपडेट्स किंवा एकूण सगळं जे काही वातावरण होतं ते कोच आणि सायंटिस्ट मिळून कशा प्रकारचं काम होतं हे सगळं तिथे बघण्यासाठी, शिकण्यासाठी, एक अपडेटसाठी आम्ही तिथे गेलो होतो. तो एक वेगळा अनुभव होता. पण नेमकं वाटलं काय? कारण एक गंमत सांगते, एकदा अमेरिकेत मला अनुभव आलेला. गेट्स युनिव्हर्सिटीत स्पोर्ट्स विभाग बघत होतो, पण तिथे गेटोरेड हे जे आपण एनर्जी ड्रिंक म्हणतो ते त्या युनिव्हर्सिटीने काढलं आहे आणि म्हणून त्याला गेटोरेड म्हणतात हे मला तिथे गेल्यानंतर कळलं. म्हणजे संशोधन अशा प्रकारचं होतं आहे की युनिव्हर्सिटीच्या बास्केटबॉल टीमला एनर्जी देण्यासाठी त्यांच्याकडे गेटोरेडही तयार आहे आणि इतर तांत्रिक गोष्टी सुद्धा तयार आहेत ज्या बास्केटबॉल प्रशिक्षणासाठी लागणार आहेत. सो हे पुढारलेपण बर्मिंगहॅमचं तुम्ही कोणत्या ह्याच्यात पाहिलं? स्पोर्ट्स सायन्समध्ये किंवा इन जनरल स्पोर्ट्स डेव्हलपमेंटमध्ये ते युनिव्हर्सिटीचं नाव आहेच. त्यांचं वेगवेगळ्या लॅब्स बघितल्या, तिथे चालणारं रिसर्च बघितला, न्यूट्रिशनमध्ये बायोमेकॅनिक्स आहे, कंडिशनिंग आहे की, आणि मुख्य म्हणजे नुसतं कोचच नाही तर बाकी सगळ्यांचे रोल किती पण महत्वाचे आहेत हे परत एकदा जास्त म्हणजे जाणीव झाली. आणि त्याचा शास्त्रीय अभ्यास झालेला आहे हे बघूनच आपल्याला छान वाटतं. नुसतं तेवढंच नाही तर कोच बरोबर त्या बाकीच्या सगळ्या सायंटिस्टचं, त्या एक्सपर्ट्सचं कसं कोऑर्डिनेशन किंवा कॉम्बिनेशननी काम करणं आवश्यक आहे हे पण लक्षात आलं. आणि तिथे काय आहे, छोट्या छोट्या क्लबमध्ये, फुटबॉलच्या क्लबमध्ये वगैरे सुद्धा इतक्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत की खूप जास्त म्हणजे की बरोबर एनरिचिंग अनुभवच असतो तो डेफिनेटली. आणि त्याच्या पुढे मग या सगळ्या अनुभवांनी समृद्ध झाल्यानंतरचं क्रीडा भारती बरोबरचं तुमचं असोसिएशन? क्रीडा भारती बरोबर आताच हल्लीच मी काम करायला सुरुवात केली. ते क्रीडा भारती ही एक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची क्रीडा क्षेत्रात काम करणारा विभाग आहे असं म्हटलं तरी चालेल, जो खेळाडूंना खेळासाठी आणि खेळाडूंसाठी समर्पित आहे. ते आपल्या अखिल भारतीय स्तरावर ही संस्था काम करते. जास्त करून पारंपरिक खेळ, कबड्डी, खो खो किंवा इतर जे पारंपरिक खेळ आहेत ह्या खेळांना प्राधान्य देते. त्यांना त्याचबरोबर त्यांचं म्हणजे ध्येय हे आहे की, क्रीडा भारतीचं ध्येय हे आहे की काय म्हणता येईल, आपलं आरोग्य, स्वास्थ्य टिकवणं आणि स्वसंरक्षण याच्यासाठी सुद्धा ते काम करतात. सध्या मी मुंबई महानगर विभागाची उपाध्यक्ष म्हणून काम करते. तर आत्ताच आम्ही विद्याविहारला जे ITIचं ग्राउंड आहे तिथे आम्ही आत्ता 100 मुलांचा शिबिर, कबड्डीचं प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं. ते अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी झालं. तर असं आता हे वर्ष कबड्डीसाठी त्यांनी दिलेलं, क्रीडा भारतीने दिलेलं आहे. आणि जर का 2036 मध्ये भारतात जर ऑलिम्पिक झालं तर त्यासाठी कबड्डी हा खेळ एक मेन डिसिप्लिन म्हणून असावा, त्या दृष्टीने हे वर्ष कबड्डीसाठी दिलेलं आहे की जास्तीत जास्त कबड्डीच्या स्पर्धा, शिबिरं हे ते सगळ्या अखिल भारतीय स्तरावर घेण्याचा प्रयत्न क्रीडा भारती करते आहे. बरोबर. आता थोडं आपण गंभीर विषयाकडे वळूया, अशासाठी की तुमच्या 2 मुलींनी सुद्धा बॉक्सिंग सारखा खेळ शिकलेला आहे आणि तुम्ही अर्थातच त्यांना तो खेळू दिलात, यात काही म्हणजे तुम्ही खेळाडू असताना त्यांना तो खेळू दिलात यात काही वावगं नाही. पण मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की आत्ता खरंच अजूनही भारतात अशी परिस्थिती आहे का की मध्यमवर्गीय एका मुलाने किंवा मुलीने स्पोर्ट्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला तर त्यांना ते परवडण्यासारखं आहे का? आणि जर एक मुलगा किंवा मुलगी व्यावसायिक खेळाडू पुढे जाऊन झाले तर त्यानंतर ते आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करू शकतात का? कारण आर्थिक मुद्दा कितीही नाही म्हटलं तरी स्पोर्ट्समध्ये वारंवार येतो, वेगवेगळ्या टप्प्यांवर येतो. बरोबर आहे. जे विचारलं आता की शक्य आहे का, कारण आर्थिक मुद्दा आहेच. आता पहिल्या एवढं सोपं नाही राहिलंय
आता जास्त खर्च येतो. म्हणजे कसं सांगता येईल की एक आता कुठल्याही अकॅडमीमध्ये म्हणजे कुठल्याही याच्यात तुम्ही स्पोर्ट्स तर तिथे आता फी वगैरे पूर्वी आम्हाला मोफत प्रशिक्षण दिलं आम्ही छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळात. मला कधी फारसं फी वगैरे हे असे प्रकार जास्त नव्हते किंवा जे काही म्हणजे असं कुठल्याही तेव्हा किंवा कोणालाही परवडेल अशा प्रकारचं हे असायचं. पण आता कसं झालंय की हे थोडंसं जरा एक मध्यम वर्गाच्या थोडं आवाक्या बाहेरचं होत चाललंय. त्याचबरोबर खेळाडूला स्वतःला मेंटेन करणं, मग त्याच्यासाठी आहार असेल किंवा काही ट्रीटमेंट घ्यायची वेळ आली इंजुरीसाठी किंवा तर ह्या गोष्टी पहिल्यापेक्षा जास्त खर्चिक झालेल्या आहेत, यात काही वादच नाही. पण तरीसुद्धा कसं आहे की काही मार्ग असतात. जसं मी सांगितलं की जर का तुम्ही एक विशिष्ट लेवलला खेळलात तर पुढे सारख्या स्कीममध्ये किंवा आजकाल खूप स्पोर्ट्सला प्राधान्य देणाऱ्या किंवा सुविधा पुरवणाऱ्या सोयी पुरवणाऱ्या संस्था आहेत, म्हणजे प्रायव्हेट संस्था आहेत, त्यांच्यातर्फे सुद्धा त्या तिथे जाऊन आपण जर प्रशिक्षण मिळवू शकलो तर ते शक्य होईल. म्हणजे JSW किंवा ज्या इतर ज्या अकॅडमीज असतात किंवा अर्थात तिथे पण खर्च आहेत नाही असं नाही, काही संस्था सगळ्या सुविधा पुरवतात. तर अशा संस्थांची मदत घेतली, काही शिष्यवृत्ती असतील, काही दत्तक घेतात खेळाडू वगैरे, असं जर काही संधी मिळाली तर ते थोडंसं आपल्याला सोपं जाऊ शकतं. त्याचबरोबर आपल्याला थोडं सुरुवातीच्या काळात त्रास तर पडतोच. पण मी एक सांगेन की खेळ म्हणून सुरू करताना एक तर त्याला खूप संयम, सातत्य, खूप कठोर मेहनत आणि सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन पुढे जायची जिद्द असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अभ्यासही सुरुवातीच्या काळात तुम्हाला अभ्यासही तसाच. आता मी खेळायला लागलो, मी स्टेट खेळलो का नॅशनल खेळलो मग अभ्यासाकडे दुर्लक्ष करीन असं सुरुवातीच्या काळात तरी नाही चालणार. जर एकदा कळलं की आपण सचिन तेंडुलकर होणार आहे का PV सिंधू होणार आहे, मग तुम्ही सोडलं म्हणजे असं एक उच्च दर्जा आपल्याला मिळू शकतो किंवा आपण त्या लेवलला खेळू शकतो हे लक्षात आलं. मग हळूहळू अभ्यास कमी केला तरी चालेल, पण निदान तुम्ही थोडा एक म्हणजे काय म्हणतो आवश्यक तेवढा अभ्यासक्रम ठेवणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला एक सेकंड ऑप्शन असेल. असं कधी कधी इंजुरी होते किंवा पुढे खेळणं कठीण होतं, अशा वेळेला भले तुमच्याकडे टॅलेंट असेल पण अशा गोष्टी जर झाल्या तर तुम्ही काय करू शकता, मग त्यावेळेला तुम्हाला दुसरं ऑप्शन असणं आवश्यक आहे. तर हे सगळं खेळणं आणि त्याचबरोबर एक मिनिमम आवश्यक तेवढा जो अभ्यास आहे तो ठेवला आणि विरोध असणं हे ते तर असणारच आहे घरच्यांचं किंवा कोणाचाही, तर त्या गोष्टीला तोंड द्यावंच लागतं आणि तिथूनच पुढे जावं लागणार. सुरुवातीच्या काळात कठोरच परिश्रम. म्हणजे थोडक्यात स्वतःकडे डोळसपणे पाहिलं गेलं पाहिजे. पण अलीकडे काय होतं माहितीये, अनेकांना सुरुवातीला वाटत असतं की आपला मुलगा सचिन तेंडुलकर व्हावा आणि त्या मुलालाही वाटत असतं की आपण सचिन तेंडुलकर आहोत, असं काही वेळेला आपण बघतो. आणि तुम्ही प्रशिक्षक म्हणूनही अशा मुलांना आणि अशा पालकांना हाताळत असता. तर त्यावेळेला ही सिच्युएशन कशी हाताळता आणि त्या अनुषंगाने आत्ता जी आपल्याकडे शाळेत शिकणारी मुलं आहेत त्यांना काय सांगाल? म्हणजे कसं आहे की दोन प्रकारचे पालक आहेत. म्हणते की एक ते सोडून देतात मुलांना की अभ्यास नाही जमत निदान खेळात तरी करशील, असं नाही होत. अभ्यासाची शिस्त लागते तरी तुम्हाला फोकस लागतो, मेहनत लागते. तो मुलगा कुठेच मेहनत नसेल करत तर तो इथे पण नाही होणार. आणि अभ्यासात कच्चा आहे म्हणजे खेळ हे ऑप्शन असं नाहीये. खेळात सुद्धा तेवढंच डोकं लागतं, तेवढंच सगळ्या त्याच गोष्टी लागत असतात. एकाग्रता लागते, स्मरणशक्ती लागते, सगळं लागतं, असं काही नाहीये. दुसरी गोष्ट, दुसरे काही पालक आहेत ते इतके म्हणजे त्या पालकांना असं वाटतं की आपला खेळाडू एकदम इंटरनॅशनलच व्हायला पाहिजे. अरे पण त्या मुलाला आवडतंय की नाही, त्याची तेवढी कपॅसिटी आहे का, त्याची पात्रता आहे का, किंवा पात्रता असली तरी मेहनत करायची तयारी आहे का, ह्या गोष्टीचा विचार नाही केला जात. तर त्या दोन्हीच्या मधले पालक हवे की तुम्ही सोडा पण कधी यश मिळत नाही, कंपॅरिझन होते, त्यांनी कसं हे केलं, ह्यांनी कसं त्याला मिळालं. काही मुलांना पटकन लवकर परफॉर्मन्स चांगला येतो,
काही पटकन यश मिळतं, काहींना स्लो होतं, पण ते पुढे सातत्य ठेवलं तर पुढे अजून जास्त चांगले जाऊ शकतात. काही पुढे जाऊन अडकतात, जे पहिले चांगले पुढे जातात ते नंतर अडकतात. काही हे पहिले सुरुवातीला स्लो असतात, मग पुढे फास्ट जातात. या सगळ्या गोष्टी असतात. प्रत्येकाची पात्रता किंवा क्षमता वेगळी असते, प्रत्येकाचं वातावरण वेगळं असतं, मानसिकता वेगळी असते. या सगळ्या गोष्टी आहेत. बरं, तुम्ही आहार काय घेता, झोपता किती, ह्या सगळ्या गोष्टींचे परिणाम होत असतात. तर ह्या सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे. पालकांचं सहकार्य आवश्यकच असतं. म्हणजे मुलं टॅलेंटेड आहे, मेहनत करतंय, तेवढ्या ह्याच्यावर नाही होणार. पालकांनी नुसतं सगळं मोठं सगळं काय इक्विपमेंट्स किंवा रॅकेट हे ते सगळं आणून दिलं असं नाही आहे. तो वेळेवर झोपतो की नाही, खातो की नाही, अजून काय बाकीचं, हे सगळं बघणं आवश्यक आहे. आणि ह्यामध्ये पालकांचं सहकार्य आवश्यक असतं. थोडंसं म्हणजे डोळस राहावं लागतं. आणि मग आता बरोबर आहे, साधनं महाग असतात, ते सुद्धा आपल्याला त्याचं सगळं म्हणजे काय म्हणतो समन्वय साधता आला पाहिजे, ताळमेळ हे करता आला पाहिजे. या गोष्टी आहेतच. म्हणजे प्रत्येक कोणताही खेळ घ्या तर ते होणारच, पण तुम्हाला सातत्य खूप हवं. खेळ हे जसं आपल्याला स्पर्धा करायला शिकवतात, समोरच्यावर वर्चस्व गाजवायला शिकवतात, तसंच पराभव स्वीकारायला पण शिकवत असतात, जो आयुष्याचा एक मोठा धडा आहे. सो तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये खेळामुळे काय बदल घडलेत आणि कसे बदल घडलेत? खेळ नुसतंच पराभव म्हणजे पराभवाला तोंड द्यायला नाही शिकवत, तर तुमचं यश पण तुम्हाला पचवता यायला लागतं. खरंय. म्हणजे यश आणि अपयश हे दोन्ही कसं पचवायचं हे शिकवतं. त्याच्याच बरोबर खरं तर आपल्या व्यक्तिमत्वात इतके बदल होतात खेळामुळे की कसं असतं, आपला आत्मविश्वास, आपलं धाडस म्हणजे धाडसी वृत्ती, जिद्द, नंतर सातत्य, कठोर मेहनत, शिस्त जी एक लागते खेळामुळे, ही बाकी कशामुळेच नाही लागू शकत. कारण तुम्हाला त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी कराव्याच लागतात. तुम्हाला तुमची आवड निवड सोडून गोष्टी खाव्या लागतात. तुमची इच्छा नसेल झोपायची तरी तुम्हाला झोपायला पाहिजे. किंवा हे जे एक नियमितपणा जो येतो तो सगळा खेळामुळेच येतो. आणि ते मग अशा सवयी जर लागल्या ना तर त्या आयुष्यभरासाठी आपल्याला मदत करतात. त्याचबरोबर एखादं ध्येय ठेवणं, ध्येय ठरवणं आणि त्याचा पाठपुरावा करणं आणि त्यासाठी लागेल ती मेहनत, लागेल त्या गोष्टी करणं, किती कष्ट घ्यायचे किंवा जे काही परिस्थितीला तोंड देऊन त्याच्यावर मात करून ते ध्येय गाठणं, यातला जो आनंद आहे तो खूपच वेगळा आहे आणि तो दुसऱ्या कुठल्या गोष्टींनी नाही मिळणार. पण हे सवय आपल्याला लागली तर खूप म्हणजे बरोबर. कारण विराट कोहली जेव्हा म्हणतो की तो एकच पदार्थ दिवसातनं 3 वेळा 8 वर्ष खातो आणि त्याच्यात तो आनंद मानू शकतो, हे आपल्याला फक्त विराट कोहलीकडे बघूनच कळतं. सो हे आहेच शेवटी जे आपल्याला स्पोर्ट्स देत असतं. पण मग याच नोटवर आता जे म्हणजे ह्याच्यासाठी एक सांगू शकते मी की आपण काय विराट कोहली, सचिन तेंडुलकर हे ते सगळे असं नावं बघतो, त्यांचं यश बघतो, वा वा छान छान, मग आपल्यालाही वाटतं की आपणही व्हावं. पण त्याबरोबर आपण हे माहिती करून घेत नाही त्याआधी त्यांनी किती वर्ष कष्ट केले आणि त्याआधी त्यांनी काय कष्टाचाच भाग आहे, किती प्रकारच्या ऍडजस्टमेंट केल्या. आता तो वेगन झालाय, म्हणजे तो आता त्यांनी दूध पण सोडलं, नॉनव्हेज तर सोडलंच कधीपासनं. मग हे जे आहे हे आपण बघत नाही. सचिन तेंडुलकरला जेव्हा इंजुरी झाली होती 5-5 तास तो जिम मध्ये त्याचं रिहॅब करायचा का बाकीचा फिटनेस ठेवायला मेहनत करायचा. म्हणजे आपल्याला वाटतं इंजुरी आहे तर घरी आरामशीर झोपला असेल, असं नाही होत. बरोबर. त्यांचं जे म्हणजे तो जो फोकस असतो, ती मेहनत असते, ती आपण माहिती करून घेत नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग थोडे दिवस खेळतो, मग नाही मिळालं मग सोडून देतो, असं होतं. मग त्यातून जो पुढे जातो तो टिकतो, तो पुढे जातो. मग हे असंच टिकून राहण्यासाठी आत्ताची जी आपल्या शाळेतली मुलं आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? 2, एक क्रीडा किंवा खेळ हा त्यांच्या आयुष्याचा भाग म्हणून, आणि दुसरं जर त्यांना सिरियसली खेळाकडे बघायचं असेल खेळाडू म्हणून सुद्धा आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडे काय संधी उपलब्ध आहेत? खेळ हा आपला आयुष्यातलाच भाग हवा. कारण नुसतं खेळातून काय मिळतं याच्यापेक्षा सुद्धा
खेळातून आपल्याला म्हणजे न दिसणाऱ्या बऱ्याच गोष्टी मिळतात जे आपलं व्यक्तिमत्व सुधारतात, आरोग्य सुधारतात आणि ते आपल्याला पूर्ण आयुष्यासाठी उपयोगी पडतं. आपल्याला जी शक्ती मिळते, आपलं जास्त वेळ काम करायची जी कार्यक्षमता आपली जी वाढते ती खेळामुळे, ताणतणावाला तोंड देण्याची जी म्हणजे हे होतं ती शक्ती, सकारात्मकता येते, ती सुद्धा खेळामुळेच येते. तर ह्या गोष्टी आपल्या कळत नकळत वाढत असतात. ऍडजस्टमेंट करायचं दुसऱ्या बरोबर, शेअरिंग करायचं, वस्तू आपल्याला एकमेकांच्या म्हणजे हे कराव्या लागतात, सांघिक भावना. तर हे ज्या गोष्टी आहेत त्या खेळामुळे वाढतात आणि ह्यासाठी आपण चांगले खेळाडू होऊ नाही होऊ, पण खेळ हा प्रत्येकानेच खेळावा ह्या मताची मी आहे. आणि म्हणजे कोणत्याही वयाची व्यक्ती असली तरी पण त्यांनी खेळावं, फक्त लहान मुलांनीच खेळावं असं नाही. कारण बरेचदा असं होतं, शाळा कॉलेज 10वी पर्यंत मी खेळलो, आता काय खेळायचं, कॉलेजपर्यंत खेळलो आता काय, असं नाहीये. तुम्ही दिवसाचं एक 10-15 खेळ असंच पाहिजे असं नाही. मी म्हणेन वॉक केला, काही थोडे घरात एक्सरसाइज केले, सूर्यनमस्कार एवढं केलं तरी सुद्धा त्याचा खूप काही चांगला परिणाम आपल्यावरती होतो. त्यामुळे प्रत्येकाने काहीतरी शारीरिक व्यायाम हा करणं आवश्यक आहे, ह्या मताची आहे मी. आणि दुसरं असं म्हणता येईल की करिअर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदासाठी केलं पाहिजे. की मला काय मिळतं, नाही मिळालं ना, मग ते जे फ्रस्ट्रेशन येतं त्याच्याऐवजी नको मिळू दे, आनंद आत्ता मी खेळते, मला आनंद तर मिळतोय ना, असं ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे जी आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं रिलॅक्सेशन देऊन जाते. आणि बाकी आज करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू म्हटलं तर एक मला नाही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर खेळता आलं तरी सुद्धा खेळाच्या खूप म्हणजे करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहेत. त्यात असं सांगता येईल की जे चांगल्या स्तरावर खेळणारे आहेत त्यांच्यासाठी नोकऱ्या आहेत, लीगमध्ये खेळायला मिळतं तर त्यांना एकदा प्रसिद्धी, पैसा या सगळ्याच गोष्टी असतात जे वरच्या स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर वगैरे खेळतात. शिवाय आपलं केंद्र शासन, राज्य शासनही अशा खेळाडूंना परत बक्षिसं देतं. बरोबर. अशा पण प्रत्येक स्टेटचं वेगवेगळं असलं तरी केंद्र शासनाकडनं पण त्यांना बक्षिसं मिळतात. तर ही एक चांगली मदत होते खेळाडूंसाठी. दुसरं, जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळता तेव्हा तुम्हाला नोकरीही मिळूनच जाते, म्हणजे त्याचाही प्रश्न येत नाही. आज कबड्डीसाठी सांगायचं झालं तर रेल्वे आहे, पोलीस आहे, इन्कम टॅक्स वगैरे अशी जी काही म्हणजे BPCL, ONGC वगैरे असे बरेच ऑर्गनायझेशन्स किंवा कंपन्या आहेत. स्टेट गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंटकडनं 5% कोटा असतो. तर अशा बऱ्याच ठिकाणी यांना म्हणजे नोकरी सहज मिळू शकते. त्याचबरोबर आता जे कोच म्हणून काम करतात तर वेगवेगळ्या अकॅडमीज आहेत, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, ते आता कोचेस हायर करतात. वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शाळांमधनं पण ह्या संधी मिळतात. तुम्ही स्वतःचं प्रशिक्षण केंद्र हे करू शकता. तर प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीप्रमाणे अशा प्रकारचं काम करू शकतात. आज ऑफिशिएटिंग किंवा इतर, आता हे झालं खेळणाऱ्यांच्या बाबतीत, पण जे न खेळणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप संधी आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की भारतीय क्रीडा प्राधिकरण वेगवेगळे अभ्यासक्रम चालवतं. त्याच्यात आपली स्पोर्ट्सची इकोसिस्टम म्हणजे जे आता मगाशी आपण बोललो की सायकोलॉजिस्ट आहे, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट, न्यूट्रिशनिस्ट आणि फिजिओ आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत, स्ट्रेंथ अँड कंडिशनर असतात, बायोमेकॅनिक्स एक्सपर्ट असतात किंवा असे बरेच जे सायन्सचे जे प्रकार आहेत त्यांचे कोर्सेस असतात की ज्याच्यातनं ते एक्सपर्ट म्हणून काम करू शकतात. त्याचबरोबर आता गेम ॲनालिसिससाठी ॲडव्हर्टायझिंग, मग तुमचं हे पत्रकार म्हणून किंवा एक वेगवेगळ्या बऱ्याच संधी आता उपलब्ध आहेत की तुम्ही, म्हणून मगाशी मी सांगितलं की अभ्यास बरोबर चालू ठेवायचा. मग मला जे त्यात आवडतं फील्ड, मला ॲडव्हर्टायझिंग आवडतं का जर्नलिझम आवडतं का अजून काही दुसरं आवडतं, तर त्या प्रकारे मी ते रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करता येतं, ॲनालिसिस म्हणून काम करता येतं. तर ते त्याची जोड दिली तर हे आपल्याला आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम करायची संधी मिळू शकते. मग त्याच्यासाठी तुम्ही खेळाडू नसलात तरी सुद्धा हे बाकीच्या फील्डमध्ये तुम्हाला संधी मिळेल.
आपण आता बऱ्याच विषयांवर चर्चा केलीच आहे, पण एक जाता जाता, कारण आपण आता बऱ्याच शाळेत आहोत, आपल्या लीना मॅथ्यू मॅडमही आपल्या समोर आहेत, आणि अशा वेळी एक विचारावं असं वाटतं तुमच्या अनुभवांवर आधारित, की आपल्या शाळेत स्पोर्ट्सला किंवा खेळांना प्राधान्य दिलं जातं, प्रोत्साहन दिलं जातं, पण खेळाडूंसाठी पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी काय छोट्या छोट्या गोष्टी शालेय स्तरावर आपल्याला करता येतील असं वाटतं? शालेय स्तरावर खरं तर आपल्या प्रत्येक शाळेमध्ये टीचर असतात, पीटी टीचर असतात, तर ते वेगवेगळे खेळ घेतातच. पण त्याचबरोबर जे आंतरशालेय स्पर्धा होतात, ज्या DSO तर्फे होतात किंवा रोटरी क्लब किंवा इतर ज्या संस्था जे स्पर्धा आयोजित करतात, त्या स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये जितकं जास्तीत जास्त सहभाग मुलांचा होईल ते एक जास्त म्हणजे चांगलं असेल, की मुलांना त्यामुळे खेळाची आवड निर्माण होईल, त्यांना खेळ माहिती होतील एक. आणि त्याचबरोबर इतर समजा जिल्हा असोसिएशन किंवा ज्या वेगवेगळ्या खेळांच्या आहेत त्यांच्याबरोबर थोडे संबंध प्रस्थापित केले आणि मग त्यांच्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धातनं शक्य असेल तर आपल्या शाळेतले खेळाडूंनी सहभाग घेतला तर त्यांना तिथून पुढे मग राज्य पातळीवर आणि पुढे राष्ट्रीय पातळीवर जायला अजून एक संधी निर्माण होईल. जसं DSOच्या स्पर्धा होतात, वेगवेगळ्या सगळ्या खेळांच्या स्पर्धा होतात. खेलो इंडिया तर शालेय स्तरापासून सुरू होते. हो. तर त्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमधनं सहभागी तर व्हायचं, पण त्याच्याबरोबर इतरही स्पर्धा, असोसिएशनच्या स्पर्धा, ह्या स्पर्धातनं जर सहभागी झालं, आता असं मी म्हणेन की सगळ्या गेममध्ये शक्य होत नाही, तर एक आपल्या ज्या सुविधा असतात उपलब्ध, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या खेळांच्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात, तर त्या काही एक ठराविक 2-4 खेळांवरती जरी आपण लक्ष दिलं तरी सुद्धा आपण की ह्या 2-3 खेळ आहेत आपल्याकडे, समजा टेबल टेनिसचं टेबल आहे, कबड्डी आहे, व्हॉलीबॉल करू शकतो आपण, किंवा बास्केटबॉल आहे, किंवा जे काय खेळ असतील ते ॲथलेटिक्सचं करू शकतो असं. तर अशा 2-4 खेळांमध्ये जास्त समजा लक्ष दिलं आणि तिथे जास्तीत जास्त खेळाडूंचा सहभाग निर्माण केला तर हे शक्य होईल. शाळेत काय केलं पाहिजे याबद्दल आपण बोलतोय, पण खरं सांगू प्रश्न मुलींच्या बाबतीत जास्त येतो वेगवेगळ्या टप्प्यांवर. आधी शाळा वेळेत पूर्ण झाली पाहिजे, नंतर लग्न वेळेत झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा मुलींच्या खेळण्याला मात्र ब्रेक लागत जातो. आणि तुम्ही स्वतः हे सगळ्यांशी संघर्ष करत करत तुमची कारकीर्द आतापर्यंत घडवत आणली आहे, तर अशा वेळी तुम्ही मुलींबद्दल काय सांगाल, मुलींच्या खेळ फॉलो करण्याबद्दल? ही खरी गोष्ट आहे की मुलींना एक साधारण शाळा लेवलपर्यंत खेळून दिलं जातं. काही वेळेला काही पालक ते कपडे, म्हणजे आता हे खरं कबड्डीला शॉर्ट्सच घालायला लागते, तरी सुद्धा ते काही पालकांना नाही आवडत, बरोबर, तर त्यासाठी सुद्धा विरोध करायला लागतो. काही वेळेला मुली म्हणजे जसं लपवून किंवा फसवून येतात किंवा हे उद्योग होतात. पण माझ्या बाबतीत असं नाही फारसं झालं, पण तरी सुद्धा या गोष्टी होतात. मला जास्त विरोध झाला, तू कबड्डी काय खेळतेस, हा कुठला गेम आहे, असं एक की नुसतं पकडापकडी, ढकलाढकली किंवा असं, यासाठी झाला. मग अजून किती दिवस खेळायचं, असं एक होतं. मी जेव्हा खेळाडू म्हणून खेळत होते तेव्हा. मग परत नोकरी म्हणजे बाहेरगावी, मग साईमधली नोकरी होती ती माझी ट्रान्सफरेबल जॉब होता, वेगवेगळ्या ठिकाणी. माझं सुरुवातीचं पहिलं नेमणूकच माझी गुजरातमध्ये झाली, मग ते महाराष्ट्र सोडून किंवा इतक्या दूर, मग त्याची काय गरज. म्हणजे एक वेगवेगळ्या प्रकारचे नातेवाईक किंवा इतर जे आजूबाजूचे माणसं असतात त्यांचा एक हा विचार असतोच की काय गरज आहे या सगळ्याची, किंवा एक मुलगी म्हणून हा विरोध असतोच, त्यात काही वादच नाही. तिथे गेल्यावर सुद्धा म्हणजे एक मुलीला ज्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं समाजात, त्या प्रकारचं तोंड दिलं गेलं किंवा द्यावंच लागतं, असं त्याची पण तयारी असावी लागते. त्याचबरोबर आता मी गुजरातमध्ये गेले होते, तर तिथं जॉबचं स्वरूपच खूप वेगळं होतं. त्यात म्हणजे कसं आहे, 3 वेळेला जावं लागायचं, 2दा ग्राउंडवरती प्रॅक्टिकल व्हायचं आणि मधल्या वेळात लेक्चर्स असायचे.
त्या सगळ्याची आपल्याला तयारी करायची, परत घरातलं आपण बघायचं. मग हे एकदम सगळं आयुष्यच बदलून गेलं होतं आणि ते खरंच तारेवरची कसरत होती त्यावेळेच्या काळात आणि नवीन नोकरी होती, सगळं नवीन होतं, त्यामुळे कामाच्या वेळेस सुद्धा जास्त मेहनत करावी लागायची आणि ट्रान्सफर हा एक कायम की हे कशाला तू येतेस इथे, असं तिथे पण काही जणांचं मत होतं की हे तुला आहे नोकरी, तू येऊ नको इथे, बदलीचा जॉब आहे हा, असं. तर असं होतं. पण झालं. त्यानंतर परत 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या झाल्या. मग असं होतं की मुली लहान असताना परत माझी बदली औरंगाबादला झाली. तर नुसतं आपणच नाही म्हणजे मानसिक अस्वस्थ आपलंच होतं असं नाही, पूर्ण घरच अस्वस्थ होतं खरं तर. सगळं मुली लहान होत्या त्याच्यामुळे त्या खूप जास्त हे झाल्या की आता आई एवढ्या लांब जाणार वगैरे असं. आणि इवन मुंबईत असलं ना तरी सुद्धा मला तिथेच राहावं लागायचं, कारण सकाळी जेव्हा तुम्हाला 6:30-7 वाजता ग्राउंडवर जायचं तर ते इथून डोंबिवलीतून जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी पूर्ण इथे जोगेश्वरीच्या साई केंद्रात कांदिवलीच्या तिथे पण होते काही वर्ष, औरंगाबादला होते, गुजरातला होते, असं काही वर्ष ठाणा DSO मध्ये पण माझे हे होतं. तर तसं वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, पण जास्त वेळ मी बाहेरच राहिले. आणि त्यावेळेला मग हे शनिवार रविवार घरी आलं की मग तो पण आपल्याला पण शारीरिक ताण असतोच. बरोबर. मग ह्या सगळ्याची आपल्याला तयारी ठेवायला लागते. हा एक झालं. दुसरं असं होतं की तिथे असताना मी मुलांची, गुजरातला असताना आणि इवन मुंबईत पण मुलांच्या संघाला मी कोचिंग केलं साईमध्ये. तर मग त्यांना जेव्हा मी खेळायला घेऊन जायचे तर मग माझं वय गुजरातमध्ये तर मी ज्या मुलांना ट्रेनिंग देत होते किंवा शिकवत होते ती मुलं माझ्याच वयाची होती. आणि साधारण एक कसं असतं कल्चरल डिफरन्स पण असतो, त्यामुळे त्या गोष्टींना मला खूप तोंड द्यावं लागलं. तेव्हा माझं लग्नही झालेलं नव्हतं. आणि जेव्हा मी मुलांची टीम घेऊन बाहेर फिरायचे तर बऱ्याच म्हणजे टीका टिप्पणीला तोंड द्यावं लागलं होतं सुरुवातीच्या काळात. मग नंतर लोक कौतुक पण करायला लागले, पण सुरुवातीच्या काळात टीका टिप्पणीला तोंड द्यावं लागलं. असं प्रत्येक म्हणजे खेळाडू म्हणून आणि कोच म्हणून असताना प्रत्येक वेळेला हे म्हणूनच कारण अशा वेळी मग खास करून एका महिला खेळाडूच्या आणि प्रशिक्षकाच्या आयुष्यात आधी आई वडिलांचा आणि नंतर सासरच्या मंडळींचा पाठिंबा किती महत्वाचा आहे असं वाटतं? हो, घरच्यांचा पाठिंबा तर खूप महत्वाचा आहेच, यात काही वादच नाही. म्हणजे घरच्यांचा पहिलं लग्नाच्या आधी आई वडील त्यांचा विरोध असायचा, तो फक्त एक अभ्यास किंवा लागतं ह्या दृष्टीने असायचा, बाकी असा विरोध नव्हता. त्यांनी प्रोत्साहन पण दिलं किंवा मदत केली. म्हणजे जरी जसं डिप्लोमाला मी चालले तेव्हा विरोध होता, पण मग चालले म्हटल्यावरती ज्या गोष्टींची मदत आवश्यक आहे मला ती सगळी केली जायची, असं प्रकारचं हे होतं. तसं इथे सासरी पण असंच होतं. माझे पती किंवा दोन्ही मुली जुळ्या मुली आहेत, तर त्या दोघी म्हणजे त्यांचं पण, त्या लहान होत्या पण आता मोठं झाल्यावर पण मला त्यांचं चांगलं सहकार्य मिळतं. विशेषतः मी जेव्हा टांझानियात म्हटलं मगाशी की त्यांनीच पहिलं सांगितलं आणि मग त्यांनीच सगळं बघितलं. तर अशा प्रकारचं हे मिळतंच. म्हणजे हे जे झालं ते सगळं आई वडील आहे किंवा भाऊ बहीण बहिणी हे सगळे किंवा या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय नाही शक्य होत. आणि काय ना, आपली इच्छा आणि दुर्दम्य इच्छा जर समोरच्याला दिसली तर समोरचा सुद्धा आपल्या उद्दिष्ट सफल होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करतो. लाईक माइंडेड लोक आपल्याला मिळत जातात कधीही कारकिर्दीत, आणि ती जर घरातच असतील तर खूप चांगलं आहे. हेच फक्त आम्ही सांगण्याचा ह्यातनं प्रयत्न करतो. म्हणजे एक अजून आठवण झाली की मी जेव्हा मगाशी म्हटलं 6 आठवड्याचा कोर्स केला होता मी, तर तेव्हा आम्हाला अशोक देशपांडे म्हणून सर होते तिथे. ते पण मला, जसं मी म्हटलं ते जसवंत सरोईंनी मला सांगितलं होतं तसं तेही खूप मागे लागले होते की तू डिप्लोमाची ट्रायल देऊन जा. समहाऊ तेव्हा मी नाही दिला, पण त्यानंतर पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला मात्र मी येऊन ट्रायल दिली होती. म्हणजे असं कोणाकोणाचं. आता ठाणा महानगरपालिकेत होते त्यावेळेला विश्वनाथ शेंडे म्हणून होते, त्यांचं मला म्हणजे मी डिप्लोमाला जाताना नाही तू जा, किंवा एक उपायुक्त होते
तुला संधी मिळतेय. त्यांनी पण मला सांगितलं नाही नाही जा तू, तुला संधी मिळतेय, नोकरी मिळते तिकडे. तर म्हणजे असे अनेक लोक असतात जे मदत पण करतात आपल्याला आणि मार्ग मिळत जातात जर आपल्याला इच्छा असेल तर. तसं कॉलेजमध्ये असताना ओक सर होते आम्हाला, त्यांचं कायम म्हणजे ते आता नुकतंच त्यांचं निधन झालं, पण ते जेव्हा आत्ता पण माझा त्यांच्याशी संपर्क असायचा. आम्ही टांझानियात गेले होते तर मला लेखिकाबाईच म्हणायचे, पुस्तक लिही तू ह्याच्यावर, असं म्हणायचे मला ते. काय लेखिकाबाई फोटो गोळा केली की नाही, काही लिहून झालं की नाही, असं. तर तुम्ही तर कबड्डीचं मॅन्युअलच लिहिलं पाहिजे. चालू आहे, बघू. एक्झॅक्टली. सो या टप्प्यावर आत्ता आपली वेळ पण संपत आली आहे, पण मला एक प्रश्न तुम्हाला आवर्जून विचारायचा आहे. तुम्ही फक्त स्पोर्ट्स खेळता म्हणून नाही, मला तुमच्याकडनं म्हणजे जाणून घ्यायचं आहे त्यासाठी नाही, पण तुम्हाला शाळेतल्या कोणत्या बाई सगळ्यात आवडायच्या? बाई, सर? अर्थातच पळदेबाई. म्हणूनच मी डिस्क्लेमर मीच दिला. आज मी त्यांच्यामुळेच आहे इथे. एक गोष्ट मी सुरुवातीला सांगितली नाही की जेव्हा मी म्हटलं आंतरशालेय स्पर्धा जे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाने घेतल्या होत्या, त्यावेळेला तो वजनी गट मी म्हटलं ना सुरुवातीला, वजनी गट होता. आणि स्पर्धेला जायच्या आदल्या दिवशी पळदेबाईंना म्हटलं माझं तर वजन जास्त आहे, मी काही येत नाही. नाही म्हणे तू ये, त्यांनी नाही खेळून दिलं तर नको खेळू, असं. पण असं झालं की त्यांनी वजन काही घेतली नाही आणि मला खेळायला मिळालं. सुरू झाली, एक दिशा मिळाली. बरोबर. नाही हेच, पण मी पण हे सांगेन टिळकनगर शाळेबद्दल, आणि आत्ता तिथेच आहोत म्हणून नाही, की शाळेबाहेर सुद्धा शिक्षकांबरोबर जे नातं निर्माण झालं त्यातनंच खरं तर आम्हाला पुढे दिशा मिळत गेली. कारण मला आठवतंय बर्वेबाई असं घरातलं असल्यासारख्या शाळेत ओरडायच्या, हे काय झालंय तुला, असं म्हणायच्या, ॲज इफ घरचंच कोणतरी आई वडील आपल्याला ओरडावं. अगदी तसं हक्काने, बेसिकली विद्यार्थ्यांवरचा तो हक्क, आणि जो आजही त्यांचा आमच्यावर आहे, त्यातनंच आपण वेगवेगळ्या प्रकारे आपापली कारकीर्द आता घडवतोय बाहेर जाऊन. खूप धन्यवाद. आज माझी शाळा माझा जिव्हाळामध्ये इतक्या मोकळेपणाने गप्पा मारल्यात, आणि त्यामुळे तुमच्या कामाची ओळख ही नवीन विद्यार्थ्यांना होईल आणि त्यातनं त्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे, ज्यासाठी आपण हा आज घाट सगळा घातला. याचं कारण असं आहे की याहून उंच, याहून जलद आणि यापेक्षा बळकट प्रवास आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र करायचा आहे, असं ऑलिम्पिकचंच घोषवाक्य आहे. तुम्हाला वेगळं सांगायला नको. म्हणजे काय तर खेळाडू आधी स्वतःशी स्पर्धा करत असतो, त्यातनं तो इतरांमध्ये स्पर्धा करण्याची प्रेरणा देतो, आणि या सगळ्यातनं आपण समाज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकसित करत असतो. आणि ह्या घोषवाक्याशी आयुष्यभर इमान राखलेल्या सिमरतजी आज आपल्याबरोबर होत्या, आणि त्यांचे सगळे अनुभव आपण त्यांच्याकडनं ऐकले. आता पुढच्या वेळेला अशाच एका नवीन व्यक्तिमत्वाला घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत. आणि ही औपचारिकता नाही, हा पण एक जिव्हाळा आहे. बघा, हा मोमेंटो तुम्हाला ओळख पटते का? आपल्या शाळेचा जुना बिल्ला आहे. अरे वा. शाळेकडनं तुम्हाला सप्रेम भेट. आज माझी शाळा माझा जिव्हाळा या कार्यक्रमांतर्गत टिळकनगर विद्यामंदिराने मला इथे बोलवून माझी मुलाखत घेतली, त्याबद्दल शाळेला मी खूप धन्यवाद देते. तसंच ऋतुजा मॅडम आणि लीना मॅथ्यू मॅडम, तुम्हालाही दोघींना खूप धन्यवाद. आज या विशेष पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय, पण पुन्हा काही दिवसांनी नवीन आपल्या शाळेतलं एक व्यक्तिमत्व आणि त्यांची ओळख तुम्हाला आम्ही करून देणार आहोत याच मालिकेमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला, आणि सिमरतजी गायकवाड यांच्याकडनं तुम्ही काय शिकलात, तुम्हाला त्यांच्यातलं नेमकं काय भावलं, हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या यूट्यूब वाहिनीवर हा एकच नाही, आधीचेही सगळे व्हिडिओज उपलब्ध आहेत, जाऊन अवश्य पहा, ते लाईक करा, आणि आपल्या शाळेच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.